हॅलो माझ्या डिअर विद्यार्थी मित्रांनो, 5 ऑक्टोबर आणि 12 ऑक्टोबर या 2 दिवशी फार महत्त्वाची एक्झाम म्हणजे IIB टॅलेंट हंट 2026 होणार आहे। आणि पाहता पाहता तो दिवस आलाय। उद्याच आपणाला ऑफलाइन आणि ऑनलाइन फॉर्म मध्ये ही परीक्षा द्यायची आहे। आता जे विद्यार्थी ऑफलाइन फॉर्म मध्ये ही परीक्षा देणार आहेत त्यांना हॉल तिकीट तर लागणारच आहे। मग आता ते हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं सर, त्याचीच तर प्रोसेस सांगण्यासाठी मी तुम्हाला भेटायला आलोय। तर बघूयात आपणाला करायचं काय। www.iibedu.com या पहिल्यांदा वेबसाईटवर जायचंय। वेबसाईटवर जसंही गेलं तिथं तुम्हाला IIB टॅलेंट हंट 2026 वाल्या टॅबला क्लिक करायचंय। तिथं गेल्यानंतर व्हॉट्सअप एनेबल्ड मोबाईल नंबर जो आहे तिथं तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर ऍड करायचा आहे। समजा 10 अंकी मोबाईल नंबर जो आहे तो आहे 960478। जसे आपण मोबाईल नंबर एंटर केलं की त्याच्यानंतर खाली आपल्याला फॉर्म भरताना भरलेला डाटा दिसतो। जसे आपण तिथं पाहिलं त्याच्यानंतर आपल्याला आय ऑथराइज वाल्याला क्लिक करायचं आहे, आय अग्रीला क्लिक करायचं आहे, तेव्हाच गेट OTP चं ऑप्शन एनेबल होतं। गेट OTP करायचं आहे। जसंही OTP आपण एनेबल केलं, गेट OTP केलं की मग त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे, आपल्याला मोबाईलवर आपला OTP पाहायला मिळेल। आपण OTP एंटर करूयात आणि OTP एंटर झाल्यानंतर व्हेरीफाय OTP ला क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाईड झालेला असेल आणि मग आपण जो भरलेला जो डाटा आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। आणि हा जो डाटा आहे तिथं आपण शेवटी जाऊयात आणि गेट युअर हॉल तिकीटला क्लिक करूयात। जसे आपण हॉल तिकीटला क्लिक करणार त्यावेळेस ते हॉल तिकीट आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे। जर पाहिजे असेल तर तुम्ही याला क्लिक करून याला सेव्ह ॲज अ इमेज पण करू शकता आणि ॲट द सेम टाइम हाच तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर देखील IIB कडून पाठवण्यात येणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं त्याला डाउनलोड करायची देखील गरज नाही। जे विद्यार्थी ऑनलाइन फॉर्म मध्ये ही परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांना डेमो टेस्टची फॅसिलिटी देखील टीम IIB देत आहे। तर मग ती डेमो टेस्ट नेमकं सॉल्व कशी करायची, कशी प्रॅक्टिस करायची, चला तर बघूयात कशा पद्धतीने आपल्याला डेमो टेस्ट द्यायचा आहे ते। आपल्याला आपल्या मेसेजमध्ये IIB कडून IIB टॅलेंट हंट 2026 साठी एक मेसेज आलाय। त्या मेसेजमध्ये ॲपची लिंक दिली आहे। त्या ॲपला आपण अगोदर डाउनलोड करणं आणि मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं गरजेचं आहे। जसंही आपलं मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल झालं की मग त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे। आता आपले ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेलं आहे। आता ओपन करूयात। जसंही आपण ओपन केलं की त्याच्यानंतर लॉग इन करणं गरजेचं आहे। आता लॉग इन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपण मोबाईल नंबर दिलाय त्याच मोबाईल नंबरनं आपल्याला लॉग इन करायचं आहे। म्हणून मी या ठिकाणी यूज अनदर मेथडमध्ये जातो। तिथं गेल्या गेल्या मला तो नंबर दिसेल मी जो रजिस्ट्रेशनच्या वेळेस वापरला होता। फॉर एक्झाम्पल 9511 वाला हा मोबाईल नंबर मी माझ्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस वापरला होता, म्हणून मी याला क्लिक करणार। जसंही क्लिक केलं की मग त्याच्यानंतर एक OTP येईल आणि OTP ऑटो सबमिट झालं की मग आपल्याला इथे अलाउ करायचं आहे। जसंही आपण पुढे गेलो की मग आपल्याला बॅचेस दिसतील, बॅचेसमध्ये जायचं आहे। बॅचेसमध्ये गेल्यानंतर टॅलेंट हंट 2K26 या बॅचमध्ये आपल्याला एंटर करायचं आहे। जसंही एंटर केलं की मग आपल्याला बरेच टॅब दिसतील, ओव्हरव्ह्यू, अनाउन्समेंट, टेस्ट। ही अनाउन्समेंट नावाची जी टॅब आहे याच्यामध्ये आलेले सगळे नोटिफिकेशन इथं पाहायला मिळतात। आपल्याला जायचं आहे टेस्ट अटेम्प्ट करण्यासाठी। मग जसे आपण टेस्ट अटेम्प्ट करायला जाऊ, आपली बॅच आहे टॅलेंट हंट 2K26, तिथे एंटर करूयात। एंटर केल्यानंतर आपल्याला ओव्हरव्ह्यू, अनाउन्समेंट, टेस्ट, व्हिडिओ असे वेगवेगळे टॅब दिसतील। जे काय लेटेस्ट अपडेट येतात हे सगळे अनाउन्समेंटमध्ये येतात। आपल्याला जायचं आहे टेस्ट द्यायला, म्हणून आपण जसंही टेस्टमध्ये गेलं की मग आपल्याला तिथे एक डेमो टेस्ट पाहायला मिळणार आहे। आता ही जी डेमो टेस्ट आहे ही खास तुमच्यासाठी वेगळी तयार केली आहे। आता आपल्याला टेस्ट अटेम्प्ट करायचं आहे तर मग आपण अटेम्प्ट बटनला क्लिक करूयात। अटेम्प्ट करायला गेलं की मग त्या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रक्शन्स पाहायला मिळतात। या इन्स्ट्रक्शन तुम्ही केअरफुली वाचणं गरजेचं आहे। मग आपण नेक्स्ट क्लिक करूयात। मग आपल्याला टेक्स्टमध्ये फिजिक्सबद्दलचे 5 प्रश्न, केमिस्ट्रीबद्दलचे 10 प्रश्न, बायोचे 5 प्रश्न असं सध्याला दिसतंय, कारण ही डेमो टेस्ट आहे। पण जी ओरिजिनल परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन 50 दिसतील आणि जे मार्क्स असतील ते आपल्याला 200 मार्क दिसतील। या परीक्षेमध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे। म्हणजेच काय की जेव्हा आपण प्रश्न अटेम्प्ट करणार जर करेक्ट उत्तर असेल तर 4 मार्क मिळतील आणि जर उत्तर चुकलं तर 1 मार्क मायनस होणार आहे। हे सगळं आपण परीक्षा देण्यासाठी अगोदर आय हॅव रीड वाला टॅबला क्लिक करायचं आहे, तेव्हाच अटेम्प्ट टेस्ट वाला ऑप्शन एनेबल होत आहे। जसंही आपण अटेम्प्ट टेस्ट केलं की मग आता आपल्याला प्रश्न दिसायला सुरू होतील। आपण किती वेळ झालं टेस्ट सुरू केलेली आहे
आणि त्याच्यानंतर आपण याला मार्क केलंय का नाही केलंय, आपण सध्याला कोणत्या सेक्शनमध्ये आहोत हे सर्व आपल्याला दिसतंय. फॉर एक्झाम्पल मला असं वाटतंय की या प्रश्नाचं उत्तर समजा सी ऑप्शन आहे, तर मी या सी ऑप्शनला क्लिक करणार, पण सेव्ह करूनच मला पुढे जायचं आहे. म्हणजे ते ऑप्शन तिथं ऑलरेडी असेल. तुम्ही सेव्ह न करता गेलात तर ते ऑप्शन तिथून गायब, तुम्ही सिलेक्ट केलेलं गायब झालेलं असेल. मग दुसरा प्रश्न, समजा मला वाटलं की याचा आन्सर हे आहे, मग मी सेव्ह करून पुढे जाणार. मी तिसऱ्या प्रश्नाकडे गेलो, समजा मला उत्तर सध्याला वाटतंय हे, पण मी शुअर नाही आहे, म्हणून मी याला मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवेल. म्हणजे जेणेकरून मला परत येऊन त्या प्रश्नाचं उत्तर व्हेरीफाय करून मला फायनल करता येईल. समजा माझा हा वाला सेक्शन इथे संपलाय, मग मला पुढच्या सेक्शनमध्ये जायचं आहे. मी गेलो केमिस्ट्रीमध्ये, असं सॉल्व करत करत समजा मग मी गेलो बायोलॉजीकडे. मग समजा मला असं वाटलं की याचं उत्तर हे आहे, आणि असं करत करतच पुढं जाऊन मॅथ्स, त्याच्यानंतर मेंटल एबिलिटीज, एवढं सगळं झालं की मग आता आपण डायरेक्टली स्क्रीनच्या वर ज्या 3 लाईन दिलेल्या आहेत तिथं जाणार आहोत. तिथं गेल्यानंतर आपण किती आन्सर दिलेत, किती मार्क फॉर रिव्ह्यू केलेत, किती प्रश्न अजून बघितलेच नाही आहेत, या सर्व गोष्टीचं एक ओव्हरव्ह्यू आपल्याला दिसतंय. एवढं ओव्हरव्ह्यू पाहिल्यानंतरच आपल्याला सबमिट टेस्ट करायचं आहे. लक्षात ठेवा, हे सर्व करत असताना तुम्हाला इंटरनेट डिसेबल करता येणार नाही, स्क्रीन बदलून दुसऱ्या ॲपकडे किंवा दुसऱ्या टॅबमध्ये जाता येणार नाही. आणि हे जर केलं तर ही जी टेस्ट आहे ही ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जात असते. त्याच्यामुळं काळजीपूर्वक परीक्षा देणं गरजेचं आहे. फायनली जेव्हा तुमचं सगळं ओव्हरव्ह्यू करून झालं असेल तेव्हा तुम्ही सबमिट टेस्टला क्लिक करू शकता. इथे किती वेळ झालेला आहे, किती क्वेश्चन होते, तुम्ही किती क्वेश्चन आन्सर केलेत, मार्क रिव्ह्यूसाठी किती ठेवले आहेत, हे सगळं तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिसतोय. आणि हा ओव्हरव्ह्यू पाहिल्यानंतरच फायनली सबमिट टेस्ट करायची आहे. अशा पद्धतीनं आपण आपली डेमो टेस्ट कंप्लीट केलेली आहे. त्याच्याबद्दलचं जे काही येतंय ते फायनली आपल्याला इथं दिसतंय आहे. अशा पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनमध्ये परीक्षा द्यायची आहे त्यांनी कसं हॉल तिकीट डाउनलोड करायचं हे आपण पाहिलं. आणि सोबतच ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनमध्ये परीक्षा द्यायची आहे त्यांनी कशा पद्धतीनं डेमो टेस्ट पाहिली आहे, कशा पद्धतीने टेस्ट द्यायचे हे डेमो टेस्टच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. उद्या आपल्याला परीक्षा द्यायची आहे. अख्ख्या टीम IIB कडून तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि डेफिनेटली उद्याला आपण आपल्या IIB कॅम्पसमध्ये भेटणारच आहोत. थिंक नीट, थिंक IIB, थिंक JEE, थिंक IIB.